लास्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं माझं आणि आईंचं चांदीचं पैंजण कशा पद्धतीचं आहे ते. आणि आमच्या घरामध्ये ना एक छोटासा नियम आहे, तो म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये स्वतःसाठी काहीतरी घ्यायला जातो त्यावेळेस आमच्या दारातली जी देवी आहे तिच्यासाठी सुद्धा जेवढं जमेल तेवढं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो. तशाच पद्धतीनं आजसुद्धा मी पाहिलं की मी काय घेऊ शकते. अर्थातच सोनाराचं दुकान म्हटलं की तिथं खूप सगळ्या व्हरायटी होत्या. बऱ्याचशा गोष्टी माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या. त्यामुळे आता मी काय घेतलंय हे नक्कीच दाखवणार नाहीये, कारण की त्या घेण्यामागे मग काही अर्थच राहणार नाही. माझी बऱ्याच दिवसांपासून आणखीन एक इच्छा आहे, ती म्हणजे हे ब्रेसलेट. पण डिझाईन तिथे एवढ्या बघायला अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे तो विषय सोडून दिला. परत आलो कपड्यांच्या दुकानामध्ये, साड्या बघितल्या आणि साडी जी आवडली ती घेतली. तिथून पुढे निघालो ह्यांच्यासाठी. आता फायनली ह्यांची खरेदी सुरू झाली बरं का. तर त्यांना एक असं ब्लेझर पाहायचं होतं, कारण की त्यांना ड्युटीला तिथं थंडी वगैरे वाजते. तर त्याच्यामुळे त्यांनी हे ब्लेझर पाहिलं. मला तर आवडलं, पण त्यांना हे म्हणावं असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. ज्यावेळेस हे स्वतःसाठी काहीतरी घेतात ना, दिसण्याकडे तर लक्ष देतात, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं लक्ष असतं ते म्हणजे त्याचं म्हणजे ते आपल्यासाठी किती कम्फर्टेबल आहे. तर तशाच पद्धतीनं ह्यांना म्हटलं, तुमची खरेदी चालू द्या तुमच्याच मनानं आणि तुमच्याच पद्धतीनं. यांचा आहे ना आणखीन एक स्वभाव आहे आणि एक दोष आहे, जो मला अजिबात आवडत नाही. तो म्हणजे मला ज्यावेळेस काही घ्यायचं असेल ना, तर त्यावेळेस माझ्या अगोदर ह्यांची तयारी असते, की चल तुला घेऊ. पण स्वतःला घेताना ह्यांचं कसं असतं, आत्ता नको परत बघू. पण यावेळेस मात्र मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. त्यांचा मोबाईल खूप खराब झाला होता आणि त्यांना मी हा हट्टानं मोबाईलसुद्धा घ्यायला लावलेला आहे स्वतःसाठी, म्हणजे त्यांच्यासाठी. त्यांनी इथं सगळीकडे फिरत होते आणि म्हटले, नको, हा नको, तो नको, तो नको. मी त्यांना कसं तरी काहीतरी बोलले आणि त्यांना म्हटलं, तुम्हाला आज मोबाईल घ्यावाच लागेल. आणि आणखीन एक गोष्ट, तर हा जो मोबाईल आहे ना, तो मी ह्यांना गिफ्ट केलेला आहे. तर हा आहे ओप्पोचा F31 Pro 5G. हा मोबाईल मी त्यांना गिफ्ट केलेला आहे. कसं वाटलं माझं गिफ्ट ह्यांच्यासाठी? म्हटलं चला, ह्यांनी आपल्याला एवढं हौशाने पैंजण घेतलेले, रुसून का होईना पण पैंजण घेतलं. माझं मन मोडलं नाही. हे म्हणत होते की माझ्याकडे आहेत पैसे, मी देतो. म्हटलं नाही, तुमचे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. चला तर मग मी दिलेलं ह्यांना हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय.